पंढरीनाथ भगवान की जय, मौली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु महाराज की जय, बोलो की जय, सतगुरु लोटांगने महाराज की जय, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, जय जय रघुवीर समर्थ। हरि ओम तत्सत। ओम शांती शांती शांती। बसला जेवाय? हो जेवाय बसलो, या जेवायला। काय मित्रांनो कशा आहात? जिथं दादा जेवाय बसले ती, हे जेवाय बसले ती महाराज. ते सागर जेवायला ये रे. काय रडतेस? हा काय मग माने? या जेवायला. हा या जेवायला. जेवायला बोलवत आहे सर्विस. या जेवायला. किचन मध्ये बसलाय वाटतं जेवायला. आज जेवणामध्ये काय आहे? डाळ, पनीर भाजी, चपाती, भात. वा वा वा, सुरेख जेवण. हा वा मित्रांनो वा. कोड घालून बसलाय की. हो ये. मुंबईला कसं वाटतंय तिथं आता? एका दृष्टीने बरं पण वाटते, वाईट पण वाटते. तुम्ही शाळेलाच जन्मच मुंबईत आहे ना तुमचा? जन्म मुंबईत झाला. आणि शाळा कितवीपर्यंत आली होती मुंबईला? शाळा मुंबईमध्ये 4थी पर्यंत झालेली. 4थी पर्यंत. बाकी तिथनं पुढं पुढे गावी. गावाला? म्हणजे गावाला तुम्ही शाळा केल्या म्हणजे? गावात शाळा. 5वी ते हायस्कूल ते कॉलेज पूर्ण गावी केली. हायस्कूल ते कॉलेज. कॉलेजला कुठली साईड होती तुमची? कॉलेजला कॉमर्स. कॉमर्सनं केलंय होय तुम्ही? हां. मग भारी आहे तुमचं काम. नंतर काय केलं सर मग? जेवण प्रवास काहीतरी सांगा की तुमचा, काय कसं काय काय केलं होतं? तिथून पुढे कामानिमित्त मुंबईला आलो. आपण सुरुवातीपासून शाळेपासून काय कुठल्या शाळेत केलं, काय राहाया कुठं होता, काय होता काय मुंबईत? मुंबईमध्ये नेहरूनगर कुर्ला, छत्रबाबा कॉलनी. शाळेचं नाव आदर्श विद्या. सगळेच होता, फॅमिलीच होता काय सगळी? हो. शाळेचं नाव आदर्श विद्या मंदिर, सहकारनगर, चेंबूर. सहकारनगर, चेंबूर. भारी काम आहे. आम्हाला काय माहीत नाही तुमचं काय. चेंबूर का कुर्ला कुठं होता तुम्ही? बालपण आणि 4थीपर्यंत शिक्षण मुंबईतच झालेलं आहे माझं. होय. नंतर परत 1982 साली मी गावी गेलो. हां. गाव देवाडीमध्ये, मालधनमध्ये मांजरेवाडी, तालुका पाटण, जिल्हा सातारा. निर्मल ग्रामांच्या मग काय दुसरं गाव असेल होतं? तुमचं कुठलं गाव आहे? तुमचं कुठलं गाव आहे? 1982 साली तळमल्यावर इयत्ता 5वीमध्ये ॲडमिशन घेतलं. हां. अशा प्रकारे या 5वी ते 10वी माझं तळमल्यावरती झालं आणि कॉलेज पण तळमल्याच केलं. कॉलेज माझं 1995 पूर्ण झालं. 95ला पूर्ण झालं. 95 पूर्ण. मग परत मुंबईला जॉब करता मी मुंबईला आलो. 96 जॉब करता मुंबईला आलो. 96 साली मुंबईला आलाय म्हणजे लय वर्षापूर्वी आलाय तुम्ही मुंबईला. हो. किती वर्ष सर्व्हिस केली मुंबईत? 22 वर्ष. 22 वर्ष. कुठल्या ठिकाणी? मस्जिद बंदर. मस्जिद बंदरला केले होय. स्कूल बॅग, कॉलेज बॅग आणि लीड होय. भारी काम आहे तुमचं मग. त्याचं जवळजवळ 14 ते 15 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला बॅग. त्यावेळी सुरुवातीला मला पगार 1000 रुपये पगार होता. 1000 रुपये 96 साली. भारी काम आहे मग तुमचं. खानवाडीवरती 300 रुपये. कामाला कशात होता पण तुम्ही? स्कूल बॅग, कॉलेज बॅग, म्हणजे त्या कंपनीत?
कंपनी डीएम पाकिटवाला म्हणून फेमस कंपनी आहे दादरला. कुठली डीएम डीएम पाकिटवाला. डीएम पाकिटवाला डीएम पाकिटवाला ती कुठं होती? दादर. हेड ऑफिस दादर आणि ब्रँच मस्जिद बंदर. तुम्ही कामाला मस्जिद बंदर. कामाला मस्जिद बंदर. मग बाहेर सानपाड्यावरून अपडाऊन करायचं. सानपाड्यावरून सानपाड्यावरून बाहेर कुठं कुठं जायचं तुम्ही फिरायला? काय कुठं काय पार डिलिव्हरी वगैरे द्यायला जायला लागत होतं का नाही? हां चर्चगेट ते विरार इकडे. नाही महाराष्ट्राच्या बाहेर कुठं जायत होता का काय? महाराष्ट्राच्या बाहेर नाही. नाही पण भाषा तुम्ही वेगळं बोलता म्हणून म्हणलं गुजराती येतं. महाराष्ट्राच्या बाहेर जातो की म्हणजे इकडे केरला अहमदाबाद सुरत वगैरे. गुजराती कशी बोलता? गुजराती दाखवा बरं बोलून जरा. ગુજરાતી કેમ છો મજામાં છો આવી જાઓ જમવાનું છે सागरला जेवाय बोलवा की कसं बोलावं साहेब? આગળ આજે જમવાનું આવી જાઓ જમવાનું છે આવી जाओ. याला भारी काम आहे. अजून कुठली ती भाषा दुसरी? दुसरी भाषा येते मारवाडी. मारवाडी. रोटलो खाधो आवेर નથી પછી ખાવાનું. ती कुठली मारवाडी भाषा? मारवाडी भाषा. भारी काम आहे. पूर्ण बोला ना. अजून केरला भाषा येते पण ते विसरलाच आहे ते नंतर गेली. मग केरला जावा शिकायला भाषा. भारी काम आहे तुमचं मग. आणि कोकणी भाषा घेते. बोला म्हणजे कोकण तर नव्हतं माही काय करतेस तू सांगते. ती कुठल्या मालवणी आहे का कोकणी? मालवणी. मालवणी मालवणी ना. भारी आहे. ते सांगण्यासारखे खूप सारे अनुभव आहेत आणि भरपूर फिरलो पण मी कामानिमित्त. खूप एन्जॉय केला. खूप मजा केली आयुष्यामध्ये. आणि किती साली परत गावाला गेला? परत आणखीन परत 2015ला गेलो. 2015ला परत रिटर्न गावाला. 2016ला 16ला. मग 16 ते 20 परत 5 वर्ष काढली गावाला. 5 वर्ष गावाला परत मुंबई. 2022ला मुंबई. 2021ला एंडला परत मुंबईला आलो. होय. तिथे येऊन मग नवी मुंबई नागरिक सहकारी काय नवी मुंबई नागरिक निधी म्हणजे कामाला लागलो. तिथे जवळजवळ 3 वर्ष झाले. भारी तुमचं प्रवास लय मोठा तुमचा आहे. मग प्रवास खूप मोठा आहे. लगीन किती साल झालं लगीन तुमचं? 2002. 14 मे 2002. तेव्हा पण मुंबईलाच कामाला होता लग्नाच्या वेळी? पुणे. पुण्याला कामाला? रविवारपेठ पुणे. तिकडे कशाच्या कामात होता? तिकडे पण यायचं स्कूल बॅग कॉलेज बॅग लेडीज बस. होय. लेडीज बसचेच काम. भारी काम आहे की मग. सध्या 2 मुली मिसेस मी आणि आई. फॅमिली. फॅमिलीमध्ये एक छोटा भाऊ आहे त्याची मिसेस आणि त्याचा मुलगा. पहिल्यापासून म्हणजे तुम्ही बाहेरच लई वर्ष काढले गावात कमी? गावात कमी. भारी काम आहे तुमचं. आता काय इथून पुढचं आता काय वाटतंय काय करायला पाहिजे अजून? शेती आवडते. मुंबई आवडते का? महत्वाची मुंबई आवडते पण नागेसाव करा. मुंबई तशी आवडी नाही आहे. नागेसाव करायला आवडाय पाहिजे आता मुंबई. आता तुम्ही तरुण झालायसा परत एकदा. पहिलं तुम्ही हिरो होता आहे नाही? हो. मला गाण्याची आणि नाचण्याची खूप आवड आहे. म्हणजे नाटकात बिटकात काम करत होता ना तुम्ही पहिले कॉलेजमध्ये? डान्स बेस नाटक सगळं? तर मला गाण्यामध्ये करिअर करत होतं मध्ये पण ते करिअर नाही करून. कारण आम्ही बघायचो तुम्हाला पहिलं एकदम. तुम्ही तसं स्टेज गाजवलंय भरपूर. हायस्कूलमध्ये गाजवलंय कॉलेजमध्ये गाजवलंय. नाटकात लय भाग घ्यायचा ना तुम्ही पहिल्यापासून? पहिल्यापासून आवडते मला लहानपणापासून गाणे आणि नाटक वगैरे करायचे. सागऱ्या काय वाटतं तुला? तुझं म्हणणं काय वाटतंय? त्यांना विचार. तो काय सांगेन लाजतो या. त्यांना विचार की त्यांना काय माहित नसेल. ते आता नवीन आहेत ना त्यांना तुमच्याविषयी काय माहित नाही. माहित नाही. तुम्हीच जुना आहे या रूम मध्ये. जितू बुवा. आणि काय माळ कधी घातली का? माळ घातल्या ना तुम्ही? 2018ला माळ घातली. किती दिवस पेट होता?
भारी. काय पण विचार दिला तर काय विचारतोस त्यासनी हा? काय विचारतोय बघा की. एवढ्या वर्षाला का तो पण मुंबईत तुला जन्म पण असा झाला आहे ना. या जन्म तरी झाला असेल का त्यावेळी. मग किती जन्म किती झाले? 10वी पास केली मी. 88ला. हो. मग 88 10वी पास केली. लय लवकर तुम्ही 10वी पास मोबाईल लवकर आला. आज की आता वय किती झालंय? आता 51 झालंय माझं. 51 वाढदिवस म्हणजे हाफ सेंचुरी झाली म्हणायची. आता 6 ऑक्टोबरला मला 52 लागेल. गावाय बसला येऊ. हाफ सेंचुरी झाली म्हणून आता जायची तयारी झाली. कसं जातो रे काम. जिथं बाबा मुलाखत घ्यायची चालल्या त्यांचं करिअर कसं कसं इथपर्यंत पोचले तिथे त्यांची जरा मुलाखत घेऊशी वाटली जरा. म्हटलं मुलाखत घ्यावी काय काय त्यांनी आयुष्यात सुरुवात कशी झाली कुठं झाली काय काम केलं त्यांनी शिक्षण काय केलं आहे का नाही. जॉब सगळे गेले मी फक्त 2 जॉब राहिले. कुठलं 2 जॉब राहिला आता? सलूनचं दुकान चप्पल. बाकी सगळे अनुभव घेतले. बाकी तुम्ही मच्छी मार्केटला सगळीकडे जॉब केला. बाकी सगळे गेले. काय तुम्ही ठेवलं नाही कुठलं काम? दुकानदार मेडिकल सगळे गेले. सगळे काम करून बारे बारे. आणि ते 2 जॉब राहिले बाकी सगळे जॉब केले.